पुणे कॉन्टोनमेंट मेट्रोचं जाळं आणण्याचा प्रयत्न असून पुणे कॉन्टोनमेंटला वाहतूक कोंडीतून मुक्त करणार असं आश्वासन भाजपचे उमेदवार सुनील कांबळे यांनी दिलंय। मतदारसंघातील बेरोजगारांना नोकरी देण्याचं आश्वासन सुद्धा कांबळे यांनी दिल्याचं पाहायला मिळालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यामध्ये झालेल्या सभेमुळे आत्मविश्वास वाढल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। विरोधकांचे संबंध दहशतवाद्यांशी असल्याचा आरोप सुद्धा सुनील कांबळे यांनी केलाय। कांबळे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। पाहूयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अर्थात विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली असताना, प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलेला असताना त्या मतदारसंघात कशी परिस्थिती हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय। त्या मतदारसंघातल्या उमेदवारांसोबत या निमित्तानं आपण गप्पा मारतो। आज आपल्यासोबत पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे। स्वागत तुमचं पुढारी न्यूज मध्ये। पुढारी न्यूज मध्ये आपल्याला मला बोलवलं त्याबद्दल पुढारी न्यूजचं आभार मानतो आणि सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान करतो की येणाऱ्या 20 तारखेला विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी गेले 15 दिवस आपल्याशी सतत संपर्क ठेवला। वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असेल किंवा काही सोसायटीच्या छोट्या छोट्या बैठका असतील, वस्तीमध्ये पदयात्रा, या सर्व भागात मतदारसंघाच्या शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। काही लोक राहिलेले असतील तर येत्या 1-2-3 दिवसात त्यांच्याकडे पोहोचण्याचा माझा प्रयत्न आहे। सर्वांना पुन्हा एकदा आव्हान करतो की येणाऱ्या 20 तारखेला आपण मोठ्या संख्येने मतदान करा आणि भारतीय जनता पार्टी महायुतीला मतदान करा असं आव्हान करतो। मागच्या 5 वर्षांमध्ये अशी कुठली कामं झाली की ज्या कामांच्या जोरावर तुम्हाला मतदान करतील मतदार असं वाटतंय? काय सांगाल? खरं तर सगळ्यात महत्त्वाचा विषय की गेले 40 वर्ष जो लोकांना जो प्रश्न भेडसावत होता, ट्रॅफिकच्या ह्याच्यात अडकायचे, रेल्वे ट्रॅक बंद व्हायचा, दिवसातून 104 वेळा ती ट्रेन त्या रोडवर जाते, सोलापूर लाईन, त्या सोलापूर लाईनवर 40 वर्ष तो का सोडवला नाही, कशा त्या जुन्या ह्याच्यात वादाच्या विषयात मी जाणार नाही। परंतु मी आमदार झाल्यानंतर सतत पाठपुरावा केल्यामुळे डिफेन्सची जागा असतील, डिफेन्स बरोबर मिटिंग झाल्या, विभागीय आयुक्तांबरोबर खूप मिटिंग झाल्या, कलेक्टर हे सगळे सहभागी करून तो डिफेन्सच्या जागा मिळवला। खूप अवघड विषय होता, पण कैलासवासी माजी संरक्षण मंत्री, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर साहेब यांना एकदा मी त्या ठिकाणी व्हिजिटला घेऊन गेलो, डिफेन्सच्या अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग लावून दिली आणि त्याच्यातनं तो प्रश्न त्यांनी सोडून दिला आणि तो उड्डाण पूल आता मुंडव्यातून बिटेकवडी रोडकडे येणारे, सोलापूर रोडकडे येणारे, घोरपडी येणाऱ्या ह्या घोरपडीकरांची त्या ह्याच्यातून वाहतुकीच्या जो हे त्यांची खोळंबा होत होता। रेल्वे फाटक बंद झाले की ते 20-20, 25-25 मिनिटांनी ट्रॅफिक खूप जाम होऊन जायचे, पण तो प्रश्न सोडवला, तो मोठा आनंद होतो। आणि त्या पाण्याचा विषय, पुणेकरांना स्वच्छ आणि पुरेशा दाबाने पाणी मिळावं। खरं तर भारतीय जनता पार्टीचे महानगरपालिकेत सत्ता असताना मी त्या काळात चेअरमन असताना 24/7 हा विषय मार्गी लावला आणि LNTच्या माध्यमातून ती मोठी कंपनी ते काम करते। पुणे शहरात सगळ्या मेन लाईन बदलायचं काम आता जवळजवळ 90-95% पूर्ण झालेले आहेत। 80-82 टाक्या बांधून पूर्ण झालेल्या आहेत। त्यातलंच एक उदाहरण म्हणजे घोरपडीत आपण मागच्या 1 महिन्यापूर्वी त्याचं लोकार्पण केलं। पाण्याची जर लोकांना त्या बिटेकवडी रोड, बालाजीनगर, श्रीनाथनगर, घोरपडी गाव ह्या भागात पाण्याचा किमान 25-30 हजार लोकांना पाण्यामुळे खूप त्रासलेले लोक होते, पण त्यांचा पाण्याचा प्रश्न आपण महिन्यापूर्वी ते सोडवलेला आहे आणि त्या नवीन टाकीचं लोकार्पण केलं आणि त्या माध्यमातून पाणी घोरपडीकर असतील किंवा बिटेकवडी रोडच्या सगळ्या श्रीनाथनगर, बालाजीनगर ह्या परिसरातल्या सगळ्या लोकांना पाणी देण्याचं काम केलं। त्याच पद्धतीने आपण विकासाच्या कामाचा हा विषय बघितला तर मी स्टँडिंग कमिटी चेअरमन असताना PMPLची अवस्था बघून, PMPL बसेस बघून खूप वाईट वाटायचं। मध्येच कुठेतरी एखादी PMPLची बस बंद पडलेली असायची आणि ते याच्यात पॅसेंजरच धक्का मारायचे, पण सुदैवाने मी चेअरमन असताना महाराष्ट्राचे त्या माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी ज्यावेळेस चर्चा केली, ते वारंवार त्यांना भेटल्यानंतर ते मला म्हणले, अरे तू काय नेहमी हा प्रश्नाच्या विषयाच्या मागे लागतो मला आणि नक्की तुझा विषय सोडवतो। त्यांनी एकदा सर्व अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली, पुणे कॉर्पोरेशनचे असतील किंवा नगर विकासच्या सगळ्यांना बरोबर घेऊन एक मीटिंग केली आणि त्याच्यातून सांगितलं की
पुणे महानगरपालिकेला जो काय निधी लागेल तर तो नगर विकासला सूचना दिल्या आणि 750 बसेस खरेदी केल्या, CNG वर चालणाऱ्या, इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या. या पुणेकरांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली आणि चांगल्या पद्धतीची असावं. जसं मुंबईत बेस्ट आहे, त्या बेस्टच्या धर्तीवर आपल्याकडं आपण ते PMPL सुधारवण्याचं काम केलं, त्याचा एक मला आनंद वाटतो. आणि दुसरा विषय म्हणजे पुलगेटला बस स्टॉप आहे, पण ते पुरातन काळातलं जुन्या याच्यात ते कसं तरी ते शहरात आहे का ग्रामीण भागात आहे असं ते वाटायचं की ते बस स्टॉप बघून, पण ते आता ते बस स्टॉपचं आपण भूमिपूजन केलं, त्याचं काम चालू आहे. ते एक एअरपोर्ट सारखं आहे, अत्याधुनिक ते आपण बस स्टॉप करतोय आणि मोठं बस स्टॉप आहे त्या भागातलं. तर त्या ह्याच्यात त्याला जवळजवळ एक 8-9 कोटी रुपयाचे टेंडर झाले, त्याची वर्क ऑर्डर दिली, काम सुरू आहे. दुसरं ते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टेशन परिसरातला जो पुतळा आहे त्याची वर्क ऑर्डर झालेली. त्या पुतळ्याचा परिसर हा आपण विकसित करतोय, म्हणजे त्या आंतरराष्ट्रीय दर्जाला शोभल आणि पुणे शहर स्मार्ट होते. त्या स्मार्ट पुणेमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा परिसर विकसित करतोय, त्याचे टेंडर झाले, वर्क ऑर्डर दिलेले, पण ते निवडणूक असल्यामुळे ते काम सुरू झालं नाही, पण तेही काम आता सुरू होईल. दुसरं संगम घाट, तिथे एवढे आपल्याकडे आहे की ते परदेशात गेल्यानंतर ते पाहिलं आपण की त्या नदी किनारे ते किती काय काय विषय केलेले आहेत. त्या ह्याच्याप्रमाणे आपण गणेश विसर्जन घाट येतो, तर त्या घाटावर खूप लोक येतात, बाकीचे तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा विधी चालतात, खूप लोक येणं असतात. तर त्या घाटाचंही सुशोभीकरण करतोय, त्याला जवळजवळ 5 कोटी रुपये दिलेले आहेत. आणि दुसरा एक विषय कोविडच्या काळात माझ्या लक्षात आलं की ज्या हॉस्पिटलची गरज आहे सर्वसामान्य नागरिकांना, तर कोविडच्या काळात नेहमी सतत दवाखान्यात जावं लागायचं, हॉस्पिटलला भेटी द्याव्या लागायच्या. पण त्या काळात ते असं लक्षात आलं की कॅन्टोन्मेंट बोर्डाचं सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटल आहे, पण तिथं सुविधेचा अभाव असल्यामुळं आणि अस्वच्छता, त्यांच्याकडं खूप अडचणीचे विषय होते. पण त्या काळात आपल्याला लक्षात आलं तर ते स्वातंत्र्यानंतर पहिली वेळ असेल अशी की राज्य सरकारने केंद्र सरकारला पैसे दिले आणि त्या हॉस्पिटलचं अत्याधुनिकीकरण करून घेतलं आपण. ते ICU असतील किंवा डिलिव्हरी वॉर्ड महिलांच्या त्या ह्याच्यात ते 50-60 बेडचं हे होतं, ते 200 बेडचं आपण ते वॉर्ड केले. आणि ते आत्ता त्या हॉस्पिटलमध्ये गेलं की एखादं खाजगी हॉस्पिटल असल्यासारखं आहे. आणि गेले 1-1.5 वर्षापासून तिथे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला चहा, नाश्ता आणि 2 वेळेचं जेवण देण्याचं काम मी त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये करतो. 1919 पासून कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत ब्रिटिशकालीन पाण्याच्या लाईन आहेत जुन्या. महापालिका 20 MLD पाणी देते त्यांना, परंतु ते 5 MLD पाणी पुरेसं होऊ शकतं. तिथं 1-1.25 लाखाची लोकवस्ती आहे, परंतु त्या पाण्याचा गळती असल्यामुळं पाणी वायाला जातं, महापालिकेचं नुकसान होतं. जर ते पाणी बचत झाली तर ते पुणे शहरातल्या इतर भागात पाणी महापालिका देऊ शकते. म्हणून आपण महापालिकेत ते दुसरं एक रेकॉर्ड आहे आपलं की त्या महापालिका तिथे टेंडर लावून 27 कोटी रुपयाची वर्क ऑर्डर दिलेली आहे. सगळ्या जुन्या पाईपलाईन बदलतोय आपण, पाण्याच्या लाईन सगळ्या बदलतोय, नव्याने पाण्याच्या लाईन टाकतो. आणि येणाऱ्या काळात कॅन्टोन्मेंटमध्ये हद्दीत राहणाऱ्या लोकांचं पाण्याचे जे पासूनचे त्रास होते, त्यांना पाण्यासाठी खोळंब होतोय, महिलांना जो त्रास होतो, त्यापासून प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, पुरेशा दाबाने आणि 24 तास पाणी द्यायचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे झाले ते विषय, फक्त काम सुरू झाले की काम पूर्ण झालं की 24 तास लोकांच्या घरात पाणी मिळेल, स्वच्छ आणि पुरेशा दाबाने. पुढच्या 5 वर्षांमधली ही विकास कामं मार्गी लागणार आहेत, हे मुद्दे असणार आहेत, हा अजेंडा आहे. तर कुठली कामं सांगता येतील जी तुम्ही येत्या 5 वर्षात सर्वात पहिलं सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे पुणे शहरात जो वाहतुकीचा लोकांना खूप त्रास होतोय. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात ही ट्रॅफिकची जी समस्या आहे तो सोडवण्याचं वेगवेगळ्या सगळ्यांनी ते बरोबर येऊन एकटे शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता सामाजिक संस्था असतील किंवा आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आपण तो विषय आणि आमच्या मतदारसंघातली वाहतूक समस्या 100% सोडवणार. दुसरा विषय रेल्वे लगत ज्या रेल्वेच्या जागेवर ज्या झोपडपट्ट्या आहेत, ताडीवाला रोड असेल, घोरपडी परिसरातल्या ज्या काही झोपडपट्ट्या आहेत रेल्वेच्या जागेवर आहे, त्या जागेवर त्यांचं किमान 550-600 स्क्वेअर फूटच्या सदनिका देऊन
आहे त्या जागेवर त्यांचं पुनर्वसन करण्याचा माझा मानस आहे. या निमित्तानं पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातले सुनील कांबळे जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत केली. त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर दिली आहेत. वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज.